सदर कादंबरीचे वाचन करण्याची संमती डॉक्टर श्री शिरीष धारप यांच्याकडून घेतलेली आहे। जे लोक अशिक्षित आहेत, डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही, अशा लोकांसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। नारायण धारप हे नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, तसेच नव्या पिढीला नारायण धारपांच्या थरारक साहित्याची ओळख करून देणे, हेच आमचे ध्येय आहे। सदर कथेचे मालकी हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व अघोर मैफिल स्टोरीटेलर चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही। त्यांचे सर्व विधी श्रीवर्धनलाच झाले। 15 दिवसानंतर मी वाडीला आले। बरोबर गोविंदा होताच। दुसऱ्या दिवशी त्याने तो विषय काढला। आता तू काय ठरवलं आहेस? म्हणजे कसं म्हणतोस? आता इथली व्यवस्था पाहायला बाबा नाहीत, तुझ्याच्याने एकटीच्याने हे व्हायचं नाही का? अरे इतकी वर्ष काम करणारे वाडीवरचे लोक नाहीत का? बाबा होते म्हणून त्यांच्यावर वचक होता। मग तू काय सुचवतोस? माझ्याबरोबर येतेस का? पुण्याला राहा, नाहीतर रघु म्हणत होता श्रीवर्धनला राहिलेस तरी चालेल। गोविंदा, माझा सारा जन्म इथं गेलेला, मला काही ती शहराची धावपळ आणि बुजबुजाट मानवायचा नाही बघ। जशी तुझी मर्जी, आपण पाहूया। काही दिवस तुला जर इथलं काम जमलं तर मग प्रश्नच नाही, मात्र माझं घर तुझ्यासाठी कायमचं मोकळं आहे हे सतत ध्यानात ठेव म्हणजे झालं। शेवटी मी वाडीवरच राहिले। रखमी होतीच, गोविंदा महिन्यातून एकदा तरी यायचाच। रघुचीही 8-10 दिवसांनी चक्कर असायची, पण शेवटी माझ्या ध्यानात आलं हे आपलं काम नाही। मी गोविंदाला तसं सांगितलं, पण म्हणाले, गोविंदा मला वाडी सोडायची नाही बघ। श्रीवर्धनमध्ये रघुच्या खूप ओळखी होत्या, वाड्या अंगावर घेणारेही त्यांच्यात होते, वर्षासाठी सगळी झाडं उक्ती घेणारे। त्यांच्यापैकी एकाशी गोविंदाने करार केला आणि त्याच्या सहाय्याने विहिरीवर इंजिन आणि पंप बसवून घेतला। त्याची माणसं तास 2 तासासाठी येत, पंप सुरू करत आणि वावरं भरली की जात। पोफळी काढायची वेळ झाली की त्याचीच माणसं येत, पोफळी उतरवीत, मांडवावर वाळायला टाकत आणि मग ट्रॅक्टरमधून घेऊन जात। सगळीच व्यवस्था सोयीस्कर झाली होती। मग गोविंदाने घरासाठी विजेची पण सोय केली। माझ्याकडे काम म्हणजे फक्त एक बटन दाबण्याचं। शिवाय श्रीवर्धनहून आठवड्याला मेकॅनिक यायचा, इंजिन, पंप, मशीन, दिवे सगळं तपासून जायचा। गोविंदाने एक एक करीत रेडिओ, TV, रेफ्रिजरेटर, पंखे, गॅसचा स्टोव्ह सगळं आणून टाकलं। अरे माझ्यासाठी कशाला एवढा खर्च? मी विचारलं तर तो हसून म्हणाला, आई तू जगाच्या खूप मागे आहेस, तुझ्या पोफळीचे भरपूर पैसे येतात, तू तर त्यातलं काहीही मागत नाहीस। राहायचं असलं एकाकी खेड्यात तर खुशाल राहा, पण शहरातल्यासारखं अगदी आरामात तरी राहशील का नाही? शरीराचे चोचले कोणाला नको असतात? सगळीकडे लख्ख आकाश, गार हवा, झटपट स्वयंपाक। तो तर म्हणत होता बाहेरही सगळीकडे दिवे लावू। मीच म्हणाले, नको बाबा, हवं तर टॉर्च ठेव, पण बाहेर दिवे नकोत। माझं त्यामागचं कारण वेगळंच होतं, पण ते त्याने मानलं। इथे सगळ्या सोयी असल्याने सुटीची माणसंही यायची, रमायची। मग वस्तलाला दुसऱ्यांदा दिवस गेले। रघुच्या घरीच बाळंतपण झालं, मुलगी झाली होती। बारशासाठी मी अर्थात श्रीवर्धनला गेले होतेच। पुन्हा एकदा तो कान टोचण्याचा कार्यक्रम झाला। मुलगी होती जेमतेम 12 दिवसांची, पण माझ्याकडे कशी निर्ढावल्यासारखी टक्क लावून पाहत होती। गोविंदाची मुलगी, माझ्यानंतरची 3री पिढी। यानंतरच्या पिढीच्या वेळेस मी काही हयात असणार नाही। पहा पहा कशी पाहते आहे ती, मी म्हणाले, आणि सगळ्यांचं लक्ष मुलीकडे वळताच कापसामध्ये ते एक बी घालून ठेवलं। माझ्या कमरेला नेहमी एक बटवा असतो, त्यात तो कापूस घालून ठेवला। मग तिकडे त्यांचे नाना सोपस्कार चालले होते। संध्याकाळी बारसं झालं। नाव सोनाली ठेवलं होतं। आताशी बंगाली नावाचीच फॅशन आली आहे म्हणे। संध्याकाळी गोविंदा म्हणाला, तुझी वाडीवर जायची घाई असेल आई? आज थांबते बाबा एक रात्र, उद्या सकाळी पोचवलंस तरी चालेल। मी वस्तलाला सांगितलं होतं, मला आज एक बाजूची खोली दे, तुमचे सगळे नातेवाईक जमलेत, तुमच्या गप्पा हसी मजा चालू देत। त्याप्रमाणे तिने मला एक स्वतंत्र खोली दिली होती। 8:30च्या सुमारास झोपण्यासाठी खोलीत आले। मागे दार लावून घेतलं आणि तो कापसाचा बोळा उघडला। त्या बीचं चांगलं पेरा एवढं रोप झालं होतं। दिव्याखाली धरून मी कितीतरी वेळ त्या इवल्याशा रोपट्याकडे पाहत होते। म्हणजे शेवटी माझा वारसा या सोनालीमध्ये उतरला होता, तर गोविंदात नव्हता, त्याच्या मुलात, आनंदामध्ये नव्हता, पण या चिमुरड्या सोनालीमध्ये होता। तसे सगळे एका रक्ताचे, काय कमी जास्त असतं देवासच माहीत।
बाबा जाणकार होते म्हणून त्यांना माझ्यातला फरक समजला आणि मी माहितगार आहे म्हणून मला या सोनालीतला वेगळेपणा जाणवला. आता कोणत्या तरी मार्गाने तिला याची जाणीव करून द्यायलाच हवी. पण असे कितीतरी अभागी असतील की ज्यांना आपल्यातल्या या खास अंशाची जाणीवही होणार नाही. मला एक पक्का माहीत आहे, जगातली कोणतीही गोष्ट, जीव, स्वभाव, गुण काहीही कधीही निरर्थक नसतं. असो, या तत्त्वज्ञानात काय फायदा? मी तो कापसाचा बोळा एका मोठ्या पिशवीत अलगद सारून ठेवला. उद्या वाडीवर पोहोचेपर्यंत त्याला 1-2 तरी शेंगा येतीलच. त्यांच्यातली एक एक बी वेचून जपून ठेवायला हवी. अग्नीचा स्पर्श होताच त्यांचा झालेला भयानक उद्रेक मी कधीही विसरणार नाही. गोविंदाला हेही बजावून सांगायला हवं, त्या सोनालीला वाडीवर अजिबात आणायचं नाही. मीच नातीला भेटायला 1-2 महिन्यांनी अवश्य येत जाईन, पण तिला वाडीवर आणायचं नाही. माझं वागणं त्याला खासच विक्षिप्तपणाचं वाटत असलं पाहिजे, पण दुसरा इलाज नव्हता. सोनालीला वस्तीवर आणणं म्हणजे उघड्या दिव्यापाशी कपडा नेण्यासारखं आहे. वाडीवरचं वातावरण तिच्यासाठी सर्वथा अयोग्य होतं. गारगोटी आणि छिन्नीसारखे हे होतं. न जाणो एखादी टक्कर व्हायची आणि ठिणगी पडायची. पण का? त्याने विचारलंच. अरे बाबा, ती आडवाटेची जागा. मुलांची दुखणी तासाला वाढत जातात. तिला काही झालं तर? आई, तू हे बोलतेस जिने माझ्यासारख्या हुड मुलाला लहानाचं मोठं केलं. अरे बाबा, वय झालं की मन हळवी होतात. तरुणपणची रग आणि धडाडी राहत नाही. मी सांगते ते ऐक. अर्थात तो माझ्या शब्दाबाहेर कधीही जाणार नव्हता. खरोखरच मी महिन्याकाठी एकदा तरी तिला भेटायला जात होते. आनंदाच्या मुंजीत 2-3 दिवसांचा सहवास झाला. सोनाली मोठी चुणचुणीत होती. मुलीच्या जातीला न शोभणारा धीटपणा तिच्यात होता. तिला कशाची भीती म्हणून वाटायची नाही. माझ्या लहानपणी मी अगदी अशीच होते. पुढचं तिचं आयुष्य कसं काय निभावणार होतं देवासच माहीत. त्यावर जास्त विचार करण्यास अर्थ नव्हता. मग गोविंदाची बदली झाली आणि आमच्या भेटी कमी झाल्या. रघुकडे पत्र यायची, त्याच्यात गोविंदाकडेच्या बातम्या असायच्या. सोनाली खूप हुशार आहे, वर्गात नेहमी पहिली येत असते, इतरही खेळात बक्षिसं मिळवते, असं मधून कानावर यायचं. मला दिलेला शब्द गोविंदाने अखेरपर्यंत पाळला. त्याने सोनालीस एकदाही वाडीवर आणलं नाही. मग पुढे समजलं ती अमेरिकेलाच गेली. हल्ली तिकडे गेलेली आपली मुलं गमावल्यागतच असतात. त्यांच्यापैकी बहुतेक परत येतच नाहीत. आता माझी या 7 समुद्रपार गेलेल्या सोनालीशी कशी गाठ पडणार? माझ्या मागे निदान रखमीला तरी हे माहीत होतं, पण ते वापरायला योग्य वेळ यायला हवी. शिलगवलेल्या बाणासारखं ते आहे. वात पेटली की धडका होणारच. हे थांबवता येत नाही. एकूणच त्या दुसऱ्या घराबद्दल सर्वत्र इतक्या वदंता पसरल्या होत्या की लोक त्या घरापासून 4 हात दूरच राहत. पण शेवटी दारूच्या नशेत म्हणा किंवा खोट्या घमेंडीपायी म्हणा, जीवावर बेतणारा मूर्खपणा करणारे कोणी ना कोणी निघतातच. रखमी म्हणते त्यांची नाव केरू आणि हुस्न्या होती. तिला गावकुसातल्या बित्तम बातम्या समजतात. कितीदा तरी रात्रीची मी वरांड्यात बसलेली असायची आणि समोरच्या घरातल्या त्याच्या लीलाही पाहण्यासारख्या असत. छपरावर कधी एखाद्या मोठ्या हुप्प्यासारखं उड्या मारायचं, नाहीतर कधी एखाद्या उंच माणसासारखं उभं राहायचं. किती उंच? 7, 8, 9 फूट उंच. पण मला माहीत होतं ते त्या वास्तूत जखडलेलं आहे. त्या वास्तूच्या आधारानेच त्याला राहायचं आहे. पण त्याला माहीत होतं वरांड्यातून माझी नजर त्याच्यावर आहे. या सर्व मरकट चेष्टा माझ्या नजरेसाठी होत्या आणि त्या रात्री ते दोघे होडग्यातून किनाऱ्यावर आले. माझ्यासारखंच त्यालाही ते जाणवलं असणार. छपरावरून ते एकदम गडप झालं. मला माहीत नाही त्या 2 चोरांना घराच्या खिडकीतून आत काय दिसलं ते, पण एकाएकी दार तोडल्याचा आवाज आला आणि त्या मागोमाग जीवाच्या आकांतानं मारलेली आणि शेवटचीच किंकाळी. रखमा खाली आलीच होती. कंदील पेटवायला तिला काय वेळ लागला असेल तेवढाच. लागोलाग आम्ही निघालो. कोणीतरी समोरून पळत येत होतं. आम्ही दिसताच तो काहीतरी ओरडला आणि मागे भूत लागल्यासारखा जीव मुठीत घेऊन धावत सुटला ते थेट रेतीवरच्या होडग्यापर्यंत. होडगं कसं तरी पाण्यात ढकललं आणि जोरजोरात वल्ली मारत तो दिसेनासाही झाला. रखमे, मी तिला म्हटलं, आता परत चल. समोरच्या घराचं दार कोणीतरी उघडलं आहे. आजची रात्र सावध राहायला हवं. चल परत.
ती आपल्या खोलीत जाऊन झोपली, म्हणजे डोक्यावरून पांघरून घेऊन निजली होती. मी वरांड्यातच होते. ते मोकळं सुटलं होतं. आमच्या घराभोवती त्याच्या रात्रभर चक्रा चालल्या होत्या. डोळे मिटून घेऊन मी शांतपणे बसले होते. ते सरपटणारे, चौखूर धावणारे, उड्या मारत चालणारे वेडेबिद्रे आकार कशासाठी पाहायचे? खूप वेळा ते अगदी वरांड्याच्या पायरीपर्यंतही आलं होतं, पण पायऱ्या चढला नाही. त्याने अतिरेक केलाच असता तर काय झालं असतं मला माहीत नाही. काहीही असतं, पण शेवटी एकदाची ती काळरात्र उलटली. पहाटेसच मी स्नानपूजा उरकून घेतली आणि पहाटेसच रखमेला उठवलं. बियांचा तो बटवा काढला, रेतीची थाळी काढली आणि रखमेसमोरच काय करायचं ते केलं आणि टोपलीखाली झाकून ठेवली. आणि रात्री टोपली उचलली. टरारून वर आलेली लालसर काळी रोपटी रखमेला दाखवली. प्रत्येक रोपट्याला 5-5, 7-7 लांब लांब शेंगा खोडून हातात कुस्करताच आतले काळे कुळकुळीत दाणे बाहेर आले. रखमेला ते दाणे दाखवून त्यातले निम्मे बटव्यात भरले. बटवात गाभाऱ्याच्या तळाच्या कप्प्यात ठेवला आणि मी त्या घराकडे निघाले. रखमी यायला घाबरत होती. त्या घराची दुष्कीर्ती तिला चांगलीच माहिती होती, पण तिला सर्व माहीत असणं आवश्यकच होतं. बाबांनी पूर्वी माझ्यासमोर केलं होतं आणि मी ते एकदा केलं होतं. तेच आताही केलं. चारी भिंतींच्या पायथ्याशी खिडक्यांच्या तळाशी चिमूट बिया टाकल्या. मग दुसरा मजला आणि मग वरचा माळा. खरं तर अतिशय वाईट जागा. आवाज नव्हता, पण वीज कडकडण्याच्या आधी हवा जशी अगदी भारलेली वाटते तसं वाटत होतं. माळ्याच्या चारी बाजूंना त्या बिया टाकल्या आणि मग आधी रखमी आणि तिच्या मागून मी अशा खाली आलो. घराच्या मागच्या दारातून बाहेरच्या वरांड्यात आलो. पावलं चटचट उचल असं रखमीला सांगावंच लागलं नाही. ती घराच्या दिशेने जवळजवळ पळतच होती. तिला बिचारीला कशासाठी दोष द्यायचा? ज्या जागेत एकाने आत्महत्या केली होती आणि ज्या जागेबद्दल पछाडल्याच्या वावड्या उठत होत्या, अशा जागेत जाणं म्हणजे धाडसच. केवळ माझ्यावरच्या विश्वासानेच ती बरोबर आली होती, पण तिला माहीत असणं आवश्यक होतं. पुढच्यांना वाट दाखवायला कोणीतरी हवाच की नाही. शेवटी आम्ही सुखरूप घरात परत आलो. तिला जर त्यावेळी माहीत असतं की त्या दोघांपैकी केरू नावाचा एक चोर त्या घरातून बाहेर आलेलाच नाही, तर ती एवढं तरी साहस करू शकली असती का नाही शंकाच आहे. त्या बंद घरातल्या प्रत्येक फळताळापाशी, प्रत्येक मोठ्या लाकडी पेटीपाशी तिची पाऊलं अडखळली असती. मागोहून ही गोष्ट तिच्या कानावर आली हे एक परीने चांगलंच झालं. संध्याकाळी अंधारून आल्यावर मी जेव्हा त्या दुसऱ्या घराकडे पाहिलं, तेव्हा छतावरला तो सरपटणारा काळा आकार दिसला. म्हणजे सकाळचं काम यशस्वी झालं होतं. तर रखमीच्या येण्याने काही गोंधळ झाला नव्हता. रखमी म्हणते तो उसने गावात पोहोचल्यावर सगळीकडे पसरलं असणार की दांडेकरांच्या वाडीवरचा दुसरा वाडा झपाटलेला आहे. एक प्रकारे बरंच झालं. त्यानंतर आतापर्यंत पुन्हा कधी तो प्रकार झालेला नाही. वर्ष उलटत चालली तशी माझी ती ताकदही कमी कमी होत चालली असावी अशी मला शंका येत होती. वरवर पाहता मी अगदी खुटखुटीत होते. सांगून खरं वाटलं नसतं की वयाची 75 उलटलेली आहे. वाडीवर गोविंदाने इतक्या सोयी करून घेतल्या होत्या की आयुष्यात कष्ट म्हणून राहिले नव्हते. पण ज्या सकाळी छातीत कळ आली त्याच सकाळी ही हकीकत लिहायला घेतली. मनात आणलं असतं तर मला पुढे पाहता आलं असतं, पण ते माणसाने करू नये. सुख शतपटीने कमी होतं आणि दुःख शतपटीने वाढतं. महिन्याकाठी गोविंदा येत होता. त्याच्याकडून समजलं की सोनाली आता अमेरिकेत गेली आहे. माझी मनोमन खात्री पटली की आता या जन्मी तिची भेट होणं नाही. फार वाईट वाटलं. तिला वाडीवर आणू नको म्हणून गोविंदाला सांगितलं होतं तेव्हा तो म्हणाला होता, आई तुझा जीव आनंदवरच आहे. ही सोनाली तुला कधीच आवडली नव्हती. त्याला कोणत्या शब्दात सांगणार की बाबा तिच्यासारखं प्रिय मला दुसरं काहीही नाही. तिला काही अपाय होऊ नये म्हणून तर तिला वाडीपासून लांब ठेवते आहे. हीच तर पंचायत होती. कुणालाही काहीही सांगता येत नव्हतं. गोविंदाला विचारलं, काय रे ती सोनालीकडे परत येणार आहे की नाही, का तिथेच कोणाशी तरी लग्न करणार आहे? गोविंदा हसत म्हणाला, अगं आई ती अजून लहान आहे. गोविंदा मी त्याला सांगितलं, आता काय सांगते ते नीट लक्षात ठेव. सोनाली परत आली तर तिला एकदा तरी वाडीवर आणच. अगदी करमलं नाही तरी 2-4 दिवस ठेवून घे. पण आणखी ऐक, ती जर तिकडे स्थायिक झाली तर एखाद्या वेळी वाडीची इस्टेट विकून टाकायचा तू विचार करशील. विकायची असली तर अवश्य विक, पण आधी एक कर, या आपल्या दोन्ही घरांना आगी लावून दे. त्या दोन्ही घरांची राख होऊन जाऊ दे. 5,000 कमी आले तरी चालतील. वाटलं तर मला वेडी समज, पण हे ध्यानात ठेव, इथे कोणाच्या हातनं काय होईल सांगता येत नाही.
किंवा इतकी वर्ष गेल्यानंतर या केरू हुसण्यासारखा आणखी कोणाच्या डोक्यात इथं वेळ शिरणार नाही कशावरून? मग इथं निस्तरायला कोण आहे? सांगायचं ते सांगितलं आहे, बाकी सारं देवाच्या मर्जीवर आहे. थकून सोनालीने शेवटचा कागद खाली ठेवला. मनाला एक प्रकारचा बधीरपणा आला होता. चकित करून सोडणारी आजीची ही हकीकत तिला एकाएकी अगदी रडूच कोसळलं. या आजीची जाणतेपणी एकदा तरी भेट व्हायला हवी होती. एकदा तरी. तिचे विश्वास खरे असोत वा नसोत, मनातल्या एका ठाम धारणेसाठी तिने सारा जन्म या वाडीवर एकाकी काढला होता. मुलाचा बंगला, गाडी, नोकर चाकर असताना ती इथे आडबाजूला एकटीच्या एकटी दिवस कंठीत राहिली. हेही एक प्रकारचं कठोर व्रतच नाही का? आणि या कठोर व्रताचा स्पर्श आता तिला झाला होता. तिला, सोनालीला. आजीच्या त्या काय कसोट्या असतील त्या असोत, ती सोनाली त्या कसोट्यांना उतरली होती. एकापेक्षा अनेक अर्थांनी ती आजीची वारसदार होती. समोरच्या कागदाच्या चळतीकडे पाहता पाहता मनात अर्थातच विचार आला, हे सर्व प्रसंग खरे असतील आणि समजा खरे असले तरी आजीने दिलेली कारणं आणि स्पष्टीकरणं खरी असतील, पण त्याच बरोबर मनाला एकदम तळ्यावर आणणारा विचारही आला. तिला स्वतःच्या व्यक्तिगत विश्वासाला किंवा अविश्वासाला काय किंमत होती? जगाची या आणि त्या पलीकडल्या रहाटी काही तिच्या विश्वास अविश्वासावर अवलंबून नव्हती. तिला एकदम जाणवलं की आपल्या मानसिकतेत खूपच बदल झाला आहे. केवळ एका दिवसात एक मोठा सुस्कारा सोडून ती उठली. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे 12:30 वाजले होते. ते पिवळसर जाड तडतडते कागद तिने एकत्र केले, त्यांची चळत केली आणि ती चळत परत त्या सुगंधी वस्त्रात बांधून ठेवली. एक नजर कॉटकडे केली. आताच्या विलक्षण उत्तेजित अवस्थेत झोपेचा विचारही अशक्य होता. निदान या क्षणी तरी कुठेतरी वाचल्याचं तिला आठवतं. ऐतिहासिक कागदपत्रे अशीच बासनात बांधून ठेवत असत आणि त्यांना रुमाल म्हणत असत. तो रुमाल तिने टेबलावर ठेवला. खोलीतला दिवा बंद केला आणि समुद्राकडे पाहणारी खिडकी उघडली. किंचित गारसर वारा खोलीत आला. चंद्र मागे होता आणि त्याचा प्रकाश समोरच्या घरावर पडला होता. देखावा एखाद्या कृष्णधवल वुडकटसारखा दिसत होता. एकाएकी तिला जेम्सच्या दी मेझोटिंट या भयकतेची आठवण झाली. असंच एक वरवर पाहता अगदी निरुपद्रवी दिसणारं चित्र, पण त्या चित्रातल्या कोपऱ्यातून हळूहळू पुढे सरकणारा एक अवगुंठित आकार. सर्वांगावरून शहारा गेल्याची जाणीव झाली, पण तिने त्या घरावरून नजर हलवली नाही. खिडकीही बंद करून घेतली नाही. तिला आता भिवून मागे सरून चालायचं नाही, दुर्लक्ष करून चालायचं नाही, कारण ती आता रिंगणाबाहेरची प्रेक्षक नव्हती. भल्यासाठी किंवा बुऱ्यासाठी तिचा प्रत्यक्ष प्रवेश झाला होता. त्या ओसाड घराचा मागचा भाग स्पष्ट दिसत होता. तेच ते उजवीकडचं दार. ते आजीला मागे पुढे हलताना दिसलं होतं. तिला स्वतःलाही आतलं एक दार हलकेच बंद होताना दिसलं होतं. तिच्या फोटोतही कोपऱ्यात अंग चोरून बसलेल्या मथीचं प्रतिबिंब आलं होतं. त्या घरासंबंधातल्या ऐकीव कथा आणि अनुभव सर्वच अनैसर्गिक आणि भीतीदायक होते. मग आता तिची नाडी अशी संथ का? दौडत का नव्हती? शरीरावर काटा का येत नव्हता? का कोणत्याही पुराव्याशिवाय तिने आजीचा शब्द स्वीकारला होता की ती दांडेकरांच्या पिढीतली नवी वारस आहे? रोजच्या अनुभवांना छेद देणाऱ्या या घटना त्याला रोजच्या व्यवहाराचे नियम कसे लावता येतील? पुन्हा एकदा तिला अगदी तीव्र इच्छा झाली. आपली आणि आजीची भेट व्हायला हवी होती. या नव्या पिढीत तरी तिच्यासारखी तीच एकटी होती. तिचे अननुभवी खांदे ही नवीन जबाबदारी पेलायला समर्थ होते का? केवळ काळच या प्रश्नांचं उत्तर देऊ शकणार होता. रात्री खूप उशिरा केव्हा तरी झोप लागली. सकाळी जाग यायलाही अर्थात खूप उशीर झाला. ती खाली आली तेव्हा तिला समजलं, आई बाबा मामा श्रीवर्धनला गेले आहेत. तिथेच जेवण करून संध्याकाळी परत येणार आहेत. आजीचे कागद वाचण्याआधीच्या आणि नंतरच्या तिच्या वागण्यात त्यांना एवढा फरक दिसला असता की स्पष्टीकरण करता करता तिची पुरेवाट झाली असती. आता बरं झालं, सारा दिवसभर ती माडीवर एकटीच असणार होती. आता तिला रखमाकडून काहीही माहिती नको होती. पण चहा झाल्यावर रखमा म्हणाली, वाचलेस का मोठ्या बाईंचे कागद? वाचले. रखमा, तुला माहीत आहे आजी कशी बाई होती ते?
हो, मग सगळं त्या संबंधातच आहे. सोनालीने जास्ती स्पष्टीकरण दिलं नाही. तिला त्या वेष्टनाखालच्या कप्प्यातल्या बिया पाहण्याची विलक्षण उत्सुकता होती, पण इथले नियम ती पाळणार होती. स्नान वगैरे झाल्यावरच देव्हाऱ्याला स्पर्श करणार होती. ती जेव्हा देव्हाऱ्यासमोर बसली तेव्हा रखमाला आश्चर्य तर वाटलंच, पण सोनाली देवाकडे पाहत होती. पारंपरिक मूर्ती, सरस्वती, गणेश, रांगदा बाळकृष्ण, पंचायतन असलेला पत्रा, शिवाय इतरही ज्यांची नावं तिला माहीत नव्हती. पण आता आजी जाऊन 4-5 आठवडे झाले होते, पण देवांची पूजा अर्चा तर होतच होती. मागे येऊन उभ्या राहिलेल्या रखमाला तिने विचारलं, रखमा, देवांची पूजा तू करतेस? हो, दुसरं कोण करणार? बरोबर आहे तुझं. देवाऱ्याखाली ड्रॉवरची कडी होती. कडी धरून तिने ड्रॉवर पुढे ओढला. सोनाली, रखमा एकदम म्हणाली. काय ग? त्यात मोठ्या बाईच्या त्या बिया आहेत म्हणायचं आहे ना तुला? मला माहीत आहे, त्यासाठीच तर मी ड्रॉवर उघडला आहे. सोनाली, अगदी काहीतरी बाका प्रसंग आल्याखेरीज मोठ्याबाई त्यांना हातसुद्धा लावत नसत. पुढे काय बोलायचं ते तिला सुचेना. रखमा, मी फक्त त्या बिया पाहणार आहे, सोनाली म्हणाली. रखमाचं खरोखरच समाधान झालं की नाही कळायला मार्ग नव्हता. सोनालीने उघडलेल्या ड्रॉवरमध्ये डोकावून पाहिलं. पिवळ्या रेशमाचा बटवा होता. तो तिने बाहेर काढला. तोंडाची गाठ सोडून आत नजर टाकली. साधारण चहाचा चमचा भरेल इतक्या बिया आत होत्या. एका हाताची उंजळ करून दुसऱ्या हाताने तिने बटव्यातल्या काही बिया उंजळीत घेतल्या. सोनाली, दोन्ही कानांवर हात ठेवून मागे सरत रखमा म्हणाली. सोनालीचं तिच्याकडे लक्षच नव्हतं. ओंजळीतल्या काळ्या कुळकुळीत चमचमत्या मोहरी एवढ्या बियांकडे ती अगदी एकाग्रपणे पाहत होती. हातांची बोटं किंचित ढिली करताच 2 बोटांच्या फटीत एक बी सापडली. ठेवते बाई जागच्या जागी, उसासा सोडून सोनाली म्हणाली. ओंजळीतल्या बिया तिने परत बटव्यात ओतल्या. बटव्याचं तोंड दोरी आवळून बंद केलं. बटवा ड्रॉवरमध्ये ठेवला. ड्रॉवर बंद केला. वर पाहत ती म्हणाली, झालं समाधान रखमा. सोनाली, ते काढायलाच नको होतंस, पण आता ठेवलं ना परत जागच्या जागी. मानेला एक झटका देऊन रखमा तिच्या कामाला गेली. डाव्या हाताची बोटं तशीच घट्ट ठेवून सोनाली उठली. तशीच वर तिच्या खोलीत आली. मागे दाराला कडी घालून टेबलावरच्या कागदावर तिने डाव्या हाताची बोटं उलगडली. मोहरी एवढ्या आकाराचा एक काळा दाना कागदावर पडला. तिला खरं तर त्या दाण्याचं बारकाईने निरीक्षण करायचं होतं, पण त्यासाठी इथं भिंग कुठे होतं? ती कशाचा वापर करू शकत होती का? लहानपणी वाचलेली एक हकीकत तिला आठवली. टेबलावर पाण्याने भरलेला काचेचा गडू, त्याच्यावर पडलेली उन्हाची तिरीप, पाण्याने भरलेल्या गडूतून जाऊन एकत्र आलेले आणि केवळ योगायोगाने तोड्याच्या बंदुकीच्या वातीवर एकत्रित झालेले किरण, त्यामुळे झालेला सैनिकाचा मृत्यू. तरी तशी एखादी पाण्याने भरलेली गोल बाटली वापरता येईल का? प्रयत्न करून पाहायला हरकत नव्हती. ती तशीच खाली गेली. ती घरभर शोधत होती आणि रखमा तिच्या मागोमाग. अगं काय हवं मला सांग की, म्हणत फिरत होती. शेवटी फळीवर तिला उपयोगी पडण्यासारखं 2-3 पांढऱ्या पारदर्शक काचेच्या बाटल्या सापडल्या. त्या नळाखाली साप धुवून घेऊन स्वच्छ पाण्याने भरून ती वर गेली. कागद तिने खिडकीजवळच्या उन्हात नेला आणि भरलेल्या बाटल्यातून तिने तो दाणा निरखून पाहिला. तिचा प्रयोग काही प्रमाणात तरी यशस्वी झाला. दाण्याचं वर्धित प्रतिबिंब दिसू शकत होतं. त्या काळ्या पृष्ठावर अतिशय बारीक काळसर पिवळसर रेषा दिसत होत्या. एका गोलाकार बाटलीतून पाहताना तर तिला असं वाटलं की त्या रेषांचा फ्रॅक्टलसारखा एखादा पॅटर्नच आहे. जशी फर्नची पानात एकच डिझाईन लहान लहान प्रमाणात निर्मित होत जावं. शेवटी डोळ्यांना अगदी रग आली तेव्हा ती मागे सरली. म्हणजे त्या बिया साध्या नव्हत्या. अर्थात त्या साध्या नसणार ही तिची खात्री होतीच. आणि आता आणखी एक चाचणी घ्यायची बाकी होती आणि ती आताच घ्यायला हवी होती. तिच्याखेरीज वाडीवर कोणीही नव्हतं. तिने ती बी कागदाच्या एका लहानशा पुडीत बांधून घेतली आणि खाली येऊन स्वयंपाकघराच्या दारातून बाहेर पडता पडता एक निरुपयोगी कागद आणि काडीपेटी बरोबर घेतली. वरांड्यातून रखमाने एवढंच पाहिलं की सोनाली त्या दुसऱ्या घराच्या दिशेने जात नाही आहे. मग ती आत गेली. एक उंचवटा चढून सोनाली खाडीच्या किनाऱ्यावरच्या खडकावर पोहोचली. तिने आधी तो कागद पेटवला, खाली ठेवला आणि मग त्या पेटत्या कागदावर ती पुडी टाकून ती जपाजप 2 पावलं मागे सरली.
आधी तिला कल्पना असती तर ती गॉगल घालूनच आली असती. हुश असा आवाज झाला आणि डोळे दिपवून टाकणारा वखवखता प्रकाश काही क्षण राहिला. अगदी सकाळच्या लख्ख उन्हात सुद्धा त्या प्रकाशाने तिचे डोळे दिपवून गेले. गरमागरम हवेचा एक झोतही अंगावरून गेला. डोळ्यांसमोर कितीतरी वेळ निळीकाळी वर्तुळं गरगरत होती. दृष्टी परत यायला 5-7 मिनिटं तरी जावी लागली. मग पुढे होऊन तिने सँडलच्या तळव्याने त्या जागेवरचे काळे कपटे दूर केले. खालचा खडक तापला होता. सँडलच्या तळव्यातूनही ती आज जाणवत होती. तिने नवलाने मनाशी विचार केला, फक्त एक दाना, मोहरी एवढा एक दाना. आईन्स्टाईनच्या हाफ MC² तरी ते काही संबंध नव्हता ना. काहीही असो, या राई एवढ्या दाण्यात शक्ती ठासून भरलेली होती आणि वेळ आली तर ती शक्ती विलक्षण विध्वंसक बनू शकत होती. नमस्कार अभयरसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या.